तुमचं बिल मी काय भरणार नाही. दरवेळेस काय सरपंचाची पार्टी नसती, ज्याने त्याने आपापलं बिल भरायचं. हा चालतंय की सरपंच. सरपंच मी पैसे आणले नाहीत, मला वाटतं तुमची पार्टी आहे. काय लाग काय माझ्या काय बाप्पा जावळ येईल का? कशाने तू सारखा सारखा शिपूट आलो माझ्या मागे? पण एवढ्या वेळेस ऍडजस्ट करा. चेष्टा नाही करत. तुझ्या अवकात नसेल तर आमच्यावर खायला प्यायला येत जाऊ. लय दिवसापासून तुला बोलणार होते, शैल्यामुळे गप बसली. किती दिवस तुला सहन करणार? स्वतः चहा प्यायला पैसे नसतात तुझ्या. गरीब गरीब म्हणून लागा खांद्यावर घेतलं तर काय कारण मुततो? बरं ठीक आहे, आम्ही म्हणत नाही तू आम्हाला खर्च कर, स्वतःसाठी खर्च करला का? मला असं वाटतंय तुझ्या घरचे राहायला लांब राहिली, आम्हीच तुला पुसकीला. जाऊन द्या ना सरपंच, एवढं का ताटताय? करेल की परत कधीतरी खर्च देऊ. शैल्या लय नको शानपणा शिकू, शांत बस जरा. जाऊन द्या ना सरपंच एवढ्या वेळेस. जाऊ दे ना शैल्या, मी माफ काढली माझी. मी दोघं जेव्हा मी जातो निघून. नाही ना रुपया बस. सरपंच काय कळतंय का तुम्हाला? आपलाच माणूस आहे की ह्यो. सगळं कळतं मला, तू नको शिकू. तू जाईत ना निघ. एक काम कर, जाताना जरा स्वतःबद्दल विचार कर. लाज लज्जा शरम नावाच्या काही गोष्टी असतात की तुझ्यात आहेत का ती तपास आणि हाल इथून. सरपंच लय बोलला राव तुम्ही, एवढं नव्हतं बोलायला पाहिजे त्याला. अरे शैल्या मला माहितीये, मी पण जरा जास्तच बोललो त्याला. त्याच्या आईनेच मला सांगितलं तो काय कामधंदा करा ना, 27-28 वर्षाचं पुढं झाले, नुसतंच बोंबलं थिंडते गावभर. कामधंदा करा ना, ना लग्नाचा तपास आहे ना काय, त्याच्यामुळे जरा जास्त बोललो. आणि अरे घरची त्याला बोलाय गेली की धमकी देते, इकडच निघून जाय तिकडच निघून जाय. त्यामुळं जरा त्याला लागाव म्हणून जरा टुचून बोललो, म्हणजे की तो सुधारेल, काहीतरी कामधंदा करेल. सरपंच लय बोललाय मला, त्याला काहीतरी करूनच दाखव. बरोबर आहे सरपंच तुमचं, तुम्ही चांगल्यासाठीच बोलला, पण तुम्ही त्या नजरेतून पडला की. पडू दे त्याच्या नजरात, कमीत कमी त्याचं भलं तर होईल. आला तू परत. मी 10 मिनिटं बाहेर जाऊन विचार केला की माझ्यात लाज लज्जा शरम आहे का नाही. तेव्हा माझ्या लक्षात आले या तिन्ही पैकी माझ्यात काहीच नाही. लाज नाही, लज्जा नाही, शरम पण नाही. क्या करूं मैं इसका? क्या करूं? क्या करूं? वेटर रोड मटन थाळी एक वेळ खाया ना.